नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे 5व्या अग्निवीर तुकडीने अग्निपथ योजनेअंतर्गत 31 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तुकडीचा आज गुरुवार दिनांक 5 जून रोजी मोठ्या थाटामाटात दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी परेड आयोजित करण्यात आली होती. परेडचे परीक्षण मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी केले. या परेडचे नेतृत्व अग्निवीर गजानन राठोड यांनी, तर लेफ्टनंट कर्नल दिग्विजय सिंह हे परेड ॲडज्युटंट म्हणून भूमिका निभावली. यावेळी अग्निवीरांनी राष्ट्रीय ध्वज, धार्मिक ग्रंथ आणि रेजिमेंटल ध्वजासमोर प्रतिज्ञा घेतली. परेड प्रसंगी ब्रिगेडियर मुखर्जी यांनी मराठा लाईट इन्फंट्रीचा इतिहास आणि शौर्याची आठवण करून देत शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षणावर विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्व अग्निवीरांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आणि तरुण भारत संपादक व सल्लागार प्रमुख डॉक्टर किरण ठाकूर यांची उपस्थिती लाभली होती. त्यांनीही उपस्थित अग्निवीरांना मार्गदर्शन करून त्यांच्या भावी भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या पुढाकाराने आणि वन विभागाच्या शहरी हरितीकरण योजनेअंतर्गत आज गुरुवार दिनांक 5 जून रोजी जागतिक वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला. आमदार आसिफ सेठ यांनी कॅम्प येथील क्वीन्स गार्डन, असद खान दरगाह परिसर तसेच महामार्ग भागामध्ये वृक्षारोपण करत पर्यावरण रक्षणाचा महत्त्वाचा संदेश दिला. यावेळी आमदार सेठ यांनी प्लास्टिकचा वापर थांबवून जास्तीत जास्त रोपे लावून पर्यावरण वाचवले पाहिजे असे सांगितले. उत्तर मतदारसंघात येत्या काही दिवसात 25,000 रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी 20,000 रोपे आधीच लावण्यात आली असून उर्वरित रोपांच्या लागवडीचं काम सुरू आहे. या उपक्रमामध्ये RFO पुरुषोत्तम रवाजी यांच्या नेतृत्वाखाली हरितीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे ARO विनय गावडा, सिद्धार्थ चलवादी मोहम्मद, कॅन्टोन्मेंट बोर्डचे CEO राजीव, माजी सदस्य साजिद शेख तसेच वन विभागाचे अधिकारी आणि अनेक स्वयंसेवक या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. RCBच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर बेंगळूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 11 निष्पाप तरुणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रिया देताना श्रीराम सेनेचे कार्याध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी ही घटना सरकारच्या आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप केला. प्रमोद मुतालिक म्हणाले की इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र येणार होता हे माहीत असूनही प्रशासनाने कोणतीही योग्य उपाययोजना केली नाही. त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली. मृतांच्या कुटुंबियांना किमान 1 कोटी रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच राज्यात हिंदू कार्यकर्त्यांवर तडीपारीसारख्या कारवाया सुरू असून हे प्रकार खेदजनक असल्याचे ते म्हणाले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघाड होत असून हे थांबवण्यासाठी हिंदू संघटना लवकरच एकत्र येत निर्णायक भूमिका घेतील असा इशाराही त्यांनी दिला. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश अथवा कोणत्याही प्राण्याची कत्तल होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अन्यथा हिंदू संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार परिषदेत दिला. शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन आढावा घेतला. पाणी पुरवठा मंडळ, सांडपाणी व्यवस्थापन मंडळ, महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी योजनेचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. शहराचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं झालं आहे. हलगा येथे सुरू असलेल्या STP प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. संपादित केलेल्या जमिनींसाठी अधिक भरपाई मिळावी यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असली तरी भविष्यातील गरज लक्षात घेऊन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं काम वेळेत पूर्ण करणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. शहराच्या सुव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बेळगाव महापालिका आणि रहदारी पोलीस विभागाने आज गुरुवारी पुन्हा एकदा शहरातील गजबजलेल्या खडे बाजार आणि भेंडी बाजार परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान दुकानदारांकडून रस्त्यावर अडथळा ठरणारा माल आणि बेकायदेशीर साठा हटवण्यात आला. काही ठिकाणी दुकानदार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादही निर्माण झाला.
मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवत अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. व्यापाऱ्यांनी देखील आपली बाजू स्पष्ट करत म्हणाले की रस्त्याच्या बाजूला स्पष्टपणे मार्किंग करून दिल्यास त्या मर्यादेतच आम्ही व्यवसाय करू. गैरसोयीचे अतिक्रमण आम्हालाही नको आहे. या मागणीला प्रतिसाद देताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की मार्किंग लवकरच स्पष्टपणे करण्यात येईल आणि नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणताही अडथळा होणार नाही. मात्र नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा अधिकाऱ्यांनी दिला. विज्ञान आणि पर्यावरण मंडळ तसेच टिळकवाडी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ भागामध्ये पर्यावरण जनजागृती रॅली काढली. या रॅलीमध्ये 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले बॅनर आणि फलक हातात घेत पर्यावरण वाचवा अशा घोषणा दिल्या. संपूर्ण परिसरात हरित संदेश पोहोचवण्यात आला. या उपक्रमाचे नेतृत्व मुख्याध्यापक R. कुडतडकर यांनी केले. यावेळी शिक्षिका सुचिता पाटील, शिक्षक सहदेव बाळेकुंद्री, करण गुरव यांच्यासह इतर सहकारी शिक्षक सहभागी झाले. सुरेश भातखंडे यांनी सांगितले की प्रत्येक शाळेने अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होईल. मद्य व उत्पादन शुल्क विभागाच्या स्थायी समितीची बैठक आज गुरुवार दिनांक 5 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक सूचना व निर्देश देण्यात आले. विभागीय कार्यपद्धती, महसूल वाढ, नियंत्रणात्मक उपाययोजना यावर भर देत नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना केले. या बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कडोली जिल्हा पंचायत हद्दीतील हंदिगणूर गावामध्ये आज गुरुवारी नव्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. या कामासाठी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या अनुदानातून हे विकास काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामाच्या पूजन सोहळ्याला केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी शहरातील अनुसूचित जाती कल्याण विभागाच्या आझमनगर येथील मुलींच्या वसतिगृहाला तसेच शिवबसवनगर येथील मुलांच्या वसतिगृहाला अचानक भेट देऊन तपासणी केली. या भेटीदरम्यान सीईओ शिंदे यांनी वसतिगृहातील स्वयंपाकघर, शौचालये आणि विद्यार्थ्यांच्या खोल्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून उपलब्ध सुविधांबाबत माहिती घेतली. विशेषतः आझमनगर वसतिगृहातील लहान ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन ग्रंथालयाचा विस्तार करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. शिंदे यांनी वसतिगृहात पुरवण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी केली आणि विद्यार्थ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या सुविधा वेळेवर आणि योग्य प्रकारे मिळाव्यात यासाठी वसतिगृह कर्मचाऱ्यांना कठोर निर्देश दिले. या तपासणीवेळी जिल्हा अनुसूचित जाती कल्याण अधिकारी बसवराज कुरीहुली आणि वसतिगृहाचे कर्मचारी आदी उपस्थित होते. जमखंडी तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या माती माफियांनी उच्छाद मांडलाय. कृष्णा नदीच्या काठावर भट्टीधारकांकडून मोठ्या प्रमाणावर मातीची लूट सुरू असून तालुका प्रशासन, जिल्हा खनिज व भूगर्भ विभाग यांचा कानाडोळा अनेक प्रश्न निर्माण करत आहे. जेसीबी व ट्रॅक्टरच्या मदतीने मुरुम मातीची चोरी सर्रास सुरू आहे. दिवसाढवळ्या बेकायदेशीर माती वाहतूक सुरू असताना जमखंडी तालुका प्रशासन आणि जिल्हा खनिज विभागाने यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील विविध गावांच्या प्रशासन अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार बसवराज नागराळ, शशीधर गुरव, राजू गलगली तसेच ग्रामप्रशासन अधिकारी आदी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मेगा सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन प्रायव्हेट लिमिटेड बेळगावच्या वतीने वन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजप नेते मुरगेंद्र गौडा पाटील, माजी उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुशांत जीवनगौडर तसेच मयूर हिरेमठ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगत अधिकाधिक झाडे लावण्याचे आवाहन नागरिकांना केले। जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून भाजप आणि जनता दल हे मित्र पक्ष असले तरी स्वतंत्रपणे या निवडणुका लढवण्याची तयारी करत आहेत। लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जनता दलने युती केली होती, मात्र पक्षश्रेष्ठींकडून अंतर्गत चर्चेदरम्यान या दोन्ही पक्षांनी आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। परंतु अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडताना भाजप सोबत आघाडीचा पक्ष म्हणून जनता दल एकत्र येणार आहे। ही निवडणूक आमने सामने असली तरीही मैत्रीपूर्ण लढाई असल्याचे समजते। बालवीर विद्यानिकेतनमध्ये प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण दिन संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तेजल पाटील, SN जाधव, गोविंद गावडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली। परिसर हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग असून त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे। ते आपण सर्वांनी पार पाडले पाहिजे। त्यासाठी आपण सर्वांनी एक तरी झाड लावूया आणि त्याचे संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखूया असा संदेश प्रमुख अतिथी तेजल पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला। त्यानंतर शाळेच्या आवारात प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश गवंडी या विद्यार्थ्यांनी केले, तर आभार अक्षरा गुरव या विद्यार्थिनीने मानले। सौंदत्ती शहरातील APMC परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली। डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। मृतदेहाजवळ विटा व मोठे दगड सापडल्याने ही घातपाताची घटना असल्याचे स्पष्ट होत आहे। घटनेची माहिती मिळताच सौंदत्तीचे CPI धर्मकर धर्मट्टी आणि PSI KM बन्नूर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली। या खुनामागील कारण काय, हत्येचा उद्देश काय होता आणि आरोपी कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे। लवकरच गुन्हेगारांचा छडा लागेल असा विश्वास पोलीस व्यक्त करत आहेत। शहरातील काही फेरीवाले, हॉटेल्स आणि ढाब्यांमध्ये बनावट खाद्यतेल आणि घातक कृत्रिम रंगांचा वापर करून अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भ्रष्टाचार विरोधी व मानवाधिकार संस्थेने ही माहिती दिली असून त्यांनी याबाबत गंभीर आरोग्य धोका असल्याचा इशारा दिलाय। विशेषतः SPM रोड परिसरात अशा प्रकारांची वाढती संख्या नोंदवली गेली आहे। बनावट तेल आणि कृत्रिम रंगांचे अन्नपदार्थांमध्ये मिश्रण करून ग्राहकांची फसवणूक केली जात असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन घातक परिणाम होण्याची शक्यता आहे। संस्थेने नुकतेच एक निवेदन खाद्य सुरक्षा विभागाकडे सादर करत दोषी व्यावसायिकांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। संशोधनानुसार अशा कृत्रिम रंगांमध्ये आणि मोनोसोडियम ग्लुटामेट या पदार्थांचा अतिरेक झाल्यास कर्करोग, मानसिक विकासात अडथळे, लहान मुलांमध्ये अतिसक्रियता यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण होतो। संस्थेने प्रशासनाला उद्देशून सांगितले की या प्रकारावर तातडीने लक्ष न दिल्यास बेळगावकरांचे आरोग्य धोक्यात येईल। त्यामुळे अवैध खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं। बेळगावातील ध्येयवेड्या सखा सह्याद्रीच्या मित्रमंडळातर्फे गेल्या 3 वर्षांपासून पाऊस तसेच नवीन शैक्षणिक वर्षाआधी बेळगावच्या सभोवताली असलेल्या जंगल परिसरातील दुर्गम भागामध्ये असणाऱ्या शालेय मुलांकरिता शिक्षण साहित्याची मदत दिली जाते, ज्यामध्ये वह्या, पुस्तके, खेळाचे साहित्य, शिक्षकांसाठी टेबल, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस, प्रथमोपचार किट तसेच इतर आवश्यक गोष्टींचा समावेश असतो। आजतागायत या सखा सह्याद्रीच्या मित्रमंडळांच्या वतीने गवसे, हुलुंद, चिरेखाने, सडा, आमगाव, चापोली, मुरुडगी येथील 250हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली आहे। या उपक्रमासाठी रेवती देशपांडे, फातिमा खादरवाडी, सिद्धांत पाटील, मयूर महागावकर, अनिल शहापूरकर, दिवाकर गुरव, मयूर पाटील, विनायक किल्लेकर, भाऊराव तरळेकर, राघवेंद्र तरळेकर, संदीप कट्टीमणी हे परिश्रम घेत असून त्यांना निसर्गप्रेमी अनिल शहापूरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे।
ज्या दानशूरांना या सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन गरजूंना मदत करायची असेल त्यांनी सिद्धांत पाटील 8310204137 किंवा मयूर महागावकर 9945630640 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्काळ तिकिटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता फक्त आधार कार्ड ऑथेंटिकेशन पूर्ण केलेल्या प्रवाशांनाच ऑनलाईन तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे तिकिटांच्या दलालांमार्फत होणाऱ्या गैरवापरावर आळा बसेल आणि गरजू प्रवाशांना तिकीट उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. सुट्टी, सणासुदीच्या काळामध्ये तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. वेटिंग लिस्ट खूप मोठी असते आणि प्रवासाची अनिश्चितता वाढते. या पार्श्वभूमीवर तत्काळ सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र दलालांनी या सुविधेचा गैरवापर करायला सुरुवात केल्यानं अनेक प्रवाशांना शेवटच्या क्षणी ही तिकीट मिळत नव्हतं. आता ही सेवा अधिक पारदर्शक करण्यासाठी फक्त ज्यांचे आधार व्हेरिफाईड असेल त्यांनाच तत्काळ तिकीट मिळेल असा नवा नियम लागू करण्यात आलाय. 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर IPL स्पर्धा जिंकल्या प्रसंगी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाच्या सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान 11 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. 47 जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. आता हे प्रकरण अंगलट येणार हे लक्षात येताच कर्नाटक सरकारसह RCB आणि BCCIने आपले हात झटकले होते. परंतु कर्नाटक हायकोर्टाने या संदर्भात स्वतः दखल घेऊन आज गुरुवारी दुपारी या प्रकरणाची जबाबदारी कोणाची यावर सुनावणी ठेवली होती. यामुळे कर्नाटक सरकारसह RCB संघ प्रशासनाच्या चिंता वाढल्या असून विजयोत्सवादरम्यान एकमेकांची काळजी घेण्याचे संदेश असूनही अशी परिस्थिती उद्भवली आहे. यावर आता हायकोर्ट निर्णय घेणार असून या प्रकरणी उच्चस्तरीय समिती चौकशी आणि जबाबदारी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. आज बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात विश्व पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्तर विभागाचे IGP चेतन सिंग राठोड, बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. यावेळी झाडे लावूया, झाडे जगवूया असा संदेश देत पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या IPL विजेतेपदाच्या जल्लोषाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते चिन्नास्वामी स्टेडियमजवळ पोहोचले होते. अनियंत्रित गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लोकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली असून कर्नाटक सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्याची घोषणा केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. सरकार जखमींवर मोफत उपचार करणार आहेत. ही घटना खेददायक असून आम्हाला या घटनेचं राजकारण करायचं नाही. मी या घटनेच्या न्यायिक चौकशीचे आदेश दिले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. बेंगळुरूमध्ये RCBच्या विजयी परेडच्या दरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यामध्ये किमान 11 जणांचा मृत्यू झालाय तर जखमींची संख्याही अधिक आहे. या घटनेतील जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. तसेच RCBनेही निवेदन जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. आता या घटनेबाबत विराट कोहलीनेही प्रतिक्रिया दिली आहे. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्यानंतर RCBने प्रसिद्ध केलेले निवेदन विराट कोहलीने इंस्टाग्रामवर शेअर करत प्रतिक्रिया दिली. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नसून या घटनेनंतर खूप दुःखी असल्याचं विराट कोहलीने म्हटलंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.